सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे गोंदन. आता जनासुद्धा चंद्रभानची वाट बघतच होती. तिला दिवाळीला साडी, एखादा दागिना आणि जत्रेसाठी पैसे हवे असतील ना म्हणून. आणि सरस्वतीला सुद्धा लेकरांसाठी दिवाळी करायची होती. आणि खरं म्हणायचं तर दिवाळी मुलांसाठीच असते. सगळ्यांना नवे कपडे घेणं शक्य नसलं तरी थोडेसे फटाके आणि लाडू चिवडा तरी करायचाच होता. नाहीतर उगीचच पोरं दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतात. आणि एखाद्या आईसाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट असते, जेव्हा तिची मुलं इतर मुलं खात असताना त्यांच्या तोंडाकडे बघतात. खरं तर हे सगळे हट्ट, नवीन कपडे, फटाके असले हट्ट मुलांनी बापाकडे करायचे असतात. पण पोरांच्या बापानेच पोरांकडे पाठ फिरवली होती. पण एक आई आपल्या मुलांकडे पाठ फिरवू शकत नाही. सरस्वती मुलांची आई आणि बाप दोन्ही होती. आणि ती तिच्या पद्धतीने फूल नाही तर फुलाची पाकळी करून पोरांची हौस भागवत होती. मग सरस्वतीची आणखीन एक शेळी व्यायला झाली होती. तिला 3रा महिना होता. ते घुंगरू हातात घेऊन दत्तू तासनतास त्याकडे बघायचा आणि म्हणायचा, आई आपल्या शेळीला बोकडच होईल ना गं? नक्की होईल ना? मग मी घुंगरू त्याला घालणार. पण आता हे बोकड मी कोणालाही देणार नाही. आणि सरस्वतीसुद्धा त्याला माझी, हो राजा, कोणालाच देऊ नको. अरे तेव्हा गरज होती म्हणून बोकड विकलं, पण आता गरज नाही लागणार. आणि दत्तू आतापासूनच त्या शेळीच्या मागे मागे फिरायचा, तिला चांगला चारा आणून घालायचा. आणि ते बोकड गर्भात असल्यापासूनच त्याच्यावर प्रेम करायला लागला. आणि एक दिवशी सरस्वतीचा भाऊ आला आणि म्हणाला, सरस्वती अक्का, संतूचं तर रांकाला लागलं, पण अगं दत्तू असा शेळ्यांच्या मागं फिरेल का? त्यापेक्षा एक तू काम कर, माझ्याकडे पाठव, शाळा जवळ आहे, माझ्या पोरांसोबत राहील आणि शिकायला. पण म्हणाली, वहिनी तयार आहे का? की तूच म्हणतो? आणि तिचा भाऊ म्हणाला, अगं ती पण तयार आहे, तिनंच मला पाठवलं आहे. सरस्वतीला आता आनंद झाला. कशी का असेना आपण भाऊजाई चांगली आहे असं तिला वाटलं. इतराच्या भाऊजाईसारखं तोंड उचलून बोलत नाही, थोडी रुसते फुकते, पण मनानं वाईट नाही असं वाटलं. आणि पुढच्या वर्षी दत्तूला सुद्धा घालायचं भावाच्या तिकडच शाळेत असं तिनं ठरवलं. मग दिवाळी जवळ आली आणि सरस्वती जिथे जिथे काम करायला गेली होती तिकडून पैसे घेऊन आली. मग सरस्वतीनं सगळे कामाचे मिळालेले पैशाला जोडून ठेवले. आता पाऊसही होता, पीक पाणी पिकत होतं, त्यामुळे कामं भरपूर लागत होती सरस्वतीला. आणि हे पैसे ती जपून ठेवत होती. नोटला नोट जोडून ठेवायची. पैसा जास्त मोडत नव्हती. वरची गरज भागत असेल तर पटकन कोंबडी वगैरे विकायची आणि गरज भागवायची, पण बंदा रुपयाला हात लावत नव्हती. हे पैसे एखादी मोठी गरज आली तरच काढायची. आणि तिचा संसार करण्याचं तंत्र इतकं चांगलं होतं की एकटी सगळं भागवायची, पण कधी कोणाचा उसना 1 रुपया तिनं घेतला नाही. सगळं स्वकष्टावर भागवत होती. पण आता सरस्वतीच्या नशिबात कधी कुठली मोठी गरज निर्माण होईल सांगता येत नव्हतं. आणि सगळ्यात मोठा तिच्या संसाराला खड्डा पाडणारा होता तो म्हणजे तिचा नवरा चंद्रभान. त्याला पैसे दिसले की लगेच काहीतरी थाप मारायचा आणि पैसे घ्यायचा. म्हातारीचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं तर त्यानं कधीच अंगावर घेतली नाही ती जबाबदारी. आणि सरस्वतीनं सुद्धा एकटी काय काय करू म्हणून गप्प बसायचं ठरवलं. आणि आता त्याची आठवण झाली तसं दारात बुलेटचा आवाज आला. तशी सरस्वती उठली. तिनं पटकन ते सगळे पैसे कांद्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवले. आता ती चंद्रभानपासून पैसे लपवून ठेवायची, कारण हल्ली तो जणाचे दागिने मिळाले की विकायचा, सरस्वतीचे पैसे दिसले की घेऊन जायचा. दारातलं करडू कोंबडंसुद्धा ठेवत नव्हता, कारण आता पुन्हा त्याचे तोडणीचे दिवस सुरू झाले होते आणि कोयती जमवण्याच्या नादाला तो लागला होता. आणि दरवर्षीचा त्याचा तो नित्यक्रम असायचा, पण कधीच तो फायद्यात नव्हता. मग आता तो गाडीवरून उतरला तशा भरलेल्या पिशव्या घेऊन जनाच्या खोलीत शिरला आणि सरस्वतीनं तिचं दार लावून घेतलं. मग जनानं हावरटासारखं त्या पिशव्या उचकल्या आणि ती साडी बघून हरकून गेली. आणि मला जत्रेसाठी पैसे द्या असं म्हणून हात पुढं केला. आणि तो म्हणाला, परत आल्यावर देतो, दिवाळी झाल्यावर. आणि जना म्हणाली, नाही. तुम्ही परत कधी येता?
काहीच कळत नाही, मला आत्ताच पाहिजेत, 500 तरी द्या, 1000 नका देऊ. आणि मग चंद्रभाननं तिच्या हातावर 500 रुपये टेकवले. पण आपल्या पोरांसाठी 50 रुपयाचे फटाकडेसुद्धा तो घेऊन आला नाही. पण कोयती जमवायला गेला होता. आणि तिकडं मात्र मामा आहे या नावाखाली त्याच्या त्या बायका होत्या, त्या पोरांना मात्र भरपूर फटाके देऊन आला आणि कोयती ठरवून आला. आणि यंदाची तोडणीसुद्धा तो करणार होता. आणि मुकादम मुकादम म्हणून त्याला सगळे झाडावर चढवायचे. आणि यानं मात्र दरवर्षीप्रमाणेच इकडून पैसे उसने घे, तिकडून पैसे उसने घे, अशी उसनवारी करून ठेवली होती. आता इकडे विश्वास रोज निराश व्हायचा. सकाळी सकाळी तो निराश असायचा, कारण त्याला आईचा चेहरा बघायला मिळत नव्हता. आणि रोज अंथरुणात उठून बसला की फार फार विचार करायचा आणि स्वतःला दोष द्यायचा. मग पद्मानं त्याची समजूत घातली आणि सांगितलं की तुला नाही आवडत ना आईचा चेहरा बघायला, तर तू रोज स्वतःचे हात बघ. विश्वास म्हणाला, का आई, त्यानं काय होईल? आणि सरस्वती म्हणाली, अरे सकाळी सकाळी स्वतःचे हात बघितल्यावर खूप शुभ असतं, दुसऱ्यांची तोंड बघितली की उलट अशुभ असतं. आणि मग रोज सकाळी सकाळी एक काम करायचं, स्वतःचे हात बघायचे आणि म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलतो गोविंदम, प्रभाते करदर्शनम. विश्वास काहीच न कळून म्हणाला, आई, याचा अर्थ काय होतो? आणि पद्मा म्हणाली, याचा अर्थ असा होतो की हाताच्या बोटांवर लक्ष्मी असते, मध्यभागी सरस्वती असते, म्हणजेच तू शिकतो ती शाळा. आणि हाताच्या बुडक्यात मुळामध्ये गोविंद श्रीकृष्ण असतो, तो चतुरपणा देतो आपल्याला, म्हणून सकाळी सकाळी हाताचं दर्शन घ्यावं. म्हणजे पैसा, अडका, शिक्षण आणि व्यवहारातला चातुरपणा सगळं येतं. आणि हे ऐकून विश्वास खुश झाला आणि रोज तो स्वतःच्या हाताचं दर्शन घ्यायला लागला आणि त्याला खूप खूप छान वाटायचं. मग तो म्हणाला, आई, मला देशील ना 50 रुपये? आणि पद्मा हो म्हणायची आणि तो खुश राहायचा. पण आता पद्मा कुठून आणणार पैसे? ती सासूरवाशीण होती, घरात धाकटी होती, नवरा व्यवहार शून्य होता, खा कडबा आणि ओढ गाडी असं बैल करतात तसा तो करायचा. खायचा प्यायचा आणि बैल ओढायचा, नुसतं गुरंढोरं करतात तशी कामं करायचा. पण पद्मानं 50 रुपयासाठी कुणाकडे हट्ट करायचा. मग 3-3, 4-4 दिवस 1-2 अंडं गुपचूप चोरून ठेवायची आणि घरी कोणीच नाही ते बघितलं की पदरामध्ये अंडी घेतली आणि एका गावातल्या मैत्रिणीला म्हणाली, तू बाजाराला गेली की ही एवढी अंडी माझी घेऊन जा आणि विक आणि मला पैसे आणून दे. मग शेतात माळवंसुद्धा असायचं, पण शेतातला भाजीपाला विकून दुसरेच पैसे घेत होते. पद्मा आणि शंकरचं काम नुसतं त्या कालवणातल्या पळीसारखं होतं. ती नुसती इकडून तिकडून पळायची, कालवणात बुडालेली असती, पण तिला फायदा काहीच नसतो. आणि ते दोघे स्वतःच्या शेतात राबायचे, पण पैसे कोण देतं तिला? तिला पैसे मिळत नव्हते. एकत्र कुटुंबात असं केलेल्या कामाचे पैसेही मागायचे नाहीत. खायला प्यायला नेसायला मिळतं तेवढंच काय ते. मग केसावर फुगे, केसावर भांडी, भंगारवाला असा माणूस ओरडता आला. पद्मानं सगळे केस गोळा केले, दगडाखालचे, बिळातले, कागदातले सगळे शोधून काढले आणि थोडंफार भंगारसुद्धा काढलं आणि म्हणले, दादा, हे केस आणि भंगार घ्या, मला फुगे नको किंवा भांडं पण नको, मला पैसे द्याल का? आणि तो म्हणाला, ओ बाई, पैसे नाही मिळणार, काहीतरी घ्यावं लागेल. ती म्हणाली, दादा, द्या ना पैसे, तुम्हाला द्यायचे तेवढं द्या. आणि त्या माणसानं 1.5 रुपये दिला. 5 रुपये आणि 1.5 रुपये असं पद्मानं जमवून ठेवलं. आणि मग काम झाल्यानंतर सगळेजण दुपारी आराम करायला लागल्या की पद्मा मात्र दुसऱ्याच्या रानात जात होती आणि रोज 5-6 रुपये घेऊन यायचीच. घरच्या घरी किती पण काम केलं तरी त्याला मूल्य नव्हतं, किंमत नव्हती, पण बाहेर काम केलं की त्याला किंमत मिळते हे तिला कळलं. मग विश्वास जेवायला बसला आणि आजही त्याने विचारलं, आई, तुझ्या लक्षात आहे ना मला पैसे द्यायचे आहेत? आणि पद्मा हसून म्हणाली, देते रे, पण तू अभ्यास कर. मग चुलीवर दुधाचं पातेलं तापत होतं. पद्मानं तिचा चेहरा विश्वास समोर झाकून घेतला होता. विश्वासला खूप त्रास व्हायचा तिचा तो चेहरा बघितल्यावर, म्हणून ती त्याला चेहरा दाखवत नव्हती आणि घोंगड घ्यावा तसा चेहरा झाकून घेतला होता. आणि तिनं विश्वासनं टोपल्यातली बाजरीची एक भाकरी मोडली आणि ताटात टाकली आणि वरनं थोडंसं मिठाचे खडे टाकले आणि पद्मासमोर ताट सरकवलं. पद्मानं चुलीवरचं गरम गरम दुधाचं पातेलं तिच्या हातानं उचललं
आता तिच्या हाताला भयंकर चटके बसत होते. तिनं ते पातेलं पकडलं आणि चटका बसून तोंड वाकडं केलं. डोळ्यातून पाणी आलं होतं, पण तसंच तिनं फुंकर घालत घालत ते पातेल्यातलं दूध विश्वासच्या ताटात ओतलं आणि चट दिशी पातेलं पुन्हा चुलीवर ठेवलं. आणि तिनं तिचे हात झटकले आणि बघितलं तर तिच्या दोन्ही हातांची पाचही बोटं लाल झाली होती. पण तरीसुद्धा पोळत त्यातलं दूध तिनं तसंच विश्वासच्या ताटामध्ये ओतलंच. आणि कितीही चटका बसला तिच्या हाताला, पण ते पातेलं सोडलं नाही तिनं. आणि हे ती रोज करायची. आणि विश्वासने तिचे दोन्ही हात बघितले आणि दूध ओतून पुन्हा पातेलं चुलीवर ठेवण्यापर्यंत तिची किती घाई गडबड झाली होती हेही त्यानं बघितलं. आणि विश्वास म्हणाला, आई, फडक्यानं का पकडत नाहीस तू पातेलं? तुला भाजलं असतं तर? आणि पद्मा हसली आणि विषय नेहमीसारखाच सोडून दिला आणि म्हणाली, ज्यांना परिस्थितीचे चटके बसतात त्यांना हे चटके काहीच वाटत नाहीत. तू फक्त हे सगळं लक्षात ठेव आणि शिक. आणि खरंच तिला भाजत नसावं, कारण परिस्थितीचे संसाराचे चटके सोचून तिची हाताची कातडीसुद्धा राड झाली होती. आणि हे नेहमीचं होतं. जेव्हापासून विश्वास तिला बघत होता स्वयंपाक करताना, तेव्हापासून ती अशीच सरळ तिच्या हातानं तवे पकडायची, पातेलं पकडायची आणि तिला भाजत नाही का हा प्रश्न विश्वासला पडायचा. आणि तिचे हाल बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्याच्या आईच्या हाताला बसलेले चटके ही विश्वासची कमजोरी न होता त्याची ताकदच बनत होती. आणि आपल्या आईचे हे कष्ट आपण हलकं करायचं असं तो मनोमन ठरवत होता. आणि असं बोलत बोलतच पद्माच्या चेहऱ्यामागचा पदर मागे सरकला आणि डोक्यावरून खांद्यावर आला. तसं विश्वासने डोळे झाकून घेतले आणि म्हणाला, आई, तुझा चेहरा झाकून घे, मला त्रास होतोय. तसा तिनं पटकन तिचा चेहरा झाकून घेतला, कारण तिच्या गालावरून डोळ्याच्या बाजूने भाजलेल्याचे निशाण होते. आणि असला चेहरा तिला सुद्धा आरशात बघू वाटत नव्हता. मग विश्वासला कसं वाटत असेल हे बघून. मग तिनं चेहरा झाकून घेतला आणि त्यानं डोळे उघडले आणि आपल्या आईची अवस्था बघून त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले.